आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते। घाट माथ्यावरच्या अतिवृष्टीचा फटका कोकणालाही बसतोय। भाज्यांचे दर प्रचंड कडाडलेत। पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या भाज्यांच्या आवकीवरती सुद्धा प्रचंड परिणाम झालाय। पुराचा फटका हा इतका बसलाय की भाज्यांचा तुटवडा निर्माण झालाय आणि सगळ्याच भाज्यांचे दर हे 30 ते 40 रुपयांनी वाढलेले पाहायला मिळतात। आणि या संदर्भात आपण बघतोय गेल्या काही दिवसांमधनं अखंड पाऊस सुरू असल्याचा फटका बसलाय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। राज्याच्या काही भागात सध्या पुरानं थैमान घातलेलं आहे आणि त्याचा परिणाम राज्यातल्या वेगवेगळ्या भागांवरती देखील झालेला आपल्याला पाहायला मिळतो। विशेषतः कोकणात जो भाजीपाला येतो त्यावरती देखील याचा मोठा परिणाम झाला असून भाज्यांचे दर जे आहेत ते गगनाला भिडलेले पाहायला मिळतात। कारण भाज्यांची आवक जी आहे ती मोठ्या प्रमाणात घटलेली आहे आणि त्यामुळे भाज्यांच्या किमती ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत। विशेष करून ज्या आठवडा बाजारांमध्ये भाज्या स्वस्त मिळतात अनेक नागरिकांना, त्या ठिकाणी देखील भाज्यांचे दर जे आहेत ते वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे ग्राहक देखील हात कुठेतरी आखडता घेताना आपल्याला पाहायला मिळतात। विशेषतः गवार असेल, भेंडी असेल किंवा अन्य एक दोन भाज्या ज्या आहेत त्या 100 पार केलेली आहे। त्याचप्रमाणे इतर ज्या भाज्या आहेत, टोमॅटो असतील, वांगे असतील, यांच्या दरात देखील जवळपास 30 ते 40% दरवाढ ही झालेली आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत इथले काही व्यापारी देखील आहेत। काय सांगाल, कारण गेल्या काही दिवसांमध्ये जे भाज्यांचे दर वाढलेले आहेत ते यापूर्वीचे दर आणि आत्ताचे काय परिणाम करतात? जमीन आसमानचा फरक आहे। आता जे जिकडे तिकडे पाऊस पडतोय त्याच्यामुळे भाज्यांचे दर हे विस्कळीत झालेले आहेत आणि पहिले जे दर होते त्याच्यामध्ये कमीत कमी 25 ते 30 रुपयाचा फरक आहे एका भाजीला। कोणकोणत्या भाज्यांनी सध्या 100 गाठलेली आहे आणि इतर भाज्यांमध्ये कशी वाढ झालेली आहे? 100 मध्ये भेंडी आहे, गवारी आहे। गवारीचे दर आत्ता सरासरी 120 रुपये जागेवर होते। भेंडीचे दर 100 रुपये याप्रमाणे चालू आहे। बाकीचे सिमला मिरची सगळ्याच भाज्यांमध्ये बराचसा फरक झालेला आहे। निश्चितच जर आपण पाहायला गेलो तर आवक मोठ्या प्रमाणात घटलेली आहे आणि त्याचा परिणाम हा भाज्यांच्या दरावरती झालेला आहे आणि भाज्यांचे दर जे आहेत ते गगनाला भिडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।